नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 3 मे. आजच्या दिवशी जगभरात आणि भारतात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया. 3 मे 1913 रोजी राजा हरिश्चंद्र हा भारतात तयार झालेला पूर्ण लांबीचा चित्रपट प्रदर्शित झाला. आजच्याच दिवशी मुंबईतील कोरोनेशन सिनेमा या चित्रपटगृहात त्याचा प्रीमियर झाला. 4 रीळांची लांबी असलेल्या राजा हरिश्चंद्र चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे 15,000 रुपये खर्च करण्यात आले होते. त्यावेळी ही रक्कम मोठी होती. राजा हरिश्चंद्र हा एक मूकपट होता. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती धोंडीराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके यांनी केली होती. राजा हरिश्चंद्र ही भारतीय चित्रपटसृष्टीची ऐतिहासिक कामगिरी होती. त्यामुळे मनोरंजनाच्या माध्यमाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. राजा हरिश्चंद्रच्या यशानं इतर अनेकांना चित्रपटसृष्टीत येण्याची प्रेरणा दिली. हा चित्रपट बनवण्यासाठी दादासाहेब फाळके यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. भारतीय संस्कृती स्वकीयांना आणि परकीयांना सांगण्यासाठी चित्रपट निर्मिती करण्याचा संकल्प फाळके यांनी केला होता आणि राजा हरिश्चंद्र या चित्रपटानं भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली. 3 मे 2006 रोजी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते प्रमोद महाजन यांचं मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झालं. 22 एप्रिल 2006 रोजी प्रमोद महाजन यांचे धाकटे भाऊ प्रवीण महाजन त्यांना त्यांच्या मुंबईतील वरळी येथील घरी भेटायला आले. दोन्ही भावांमध्ये काही कारणांवरून वाद झाला आणि रागाच्या भरात प्रवीण महाजन यांनी रिव्हॉल्व्हरमधून प्रमोद महाजनांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होणं असो की लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा असो, महाराष्ट्रात शिवसेनेशी युती असो किंवा शायनिंग इंडियाचा मंत्र देणं असो, या घटना प्रमोद महाजन यांच्या नावाशिवाय अपूर्णच आहेत. प्रमोद महाजन यांनी अत्यंत कमी कालावधीत राजकारणात झपाट्यानं प्रगती केली होती. त्यांच्यावर गोळी झाडण्याचं खरं कारण कोणालाच माहीत नाही. डिसेंबर 2007 मध्ये प्रवीण महाजन यांना भावाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली. पण 2010 मध्ये प्रवीण महाजन यांचाही ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. 3 मे 2005 रोजी भारतीय लष्कराचे शूरवीर लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांचं नवी दिल्ली इथं निधन झालं. ज्या भारतीय सैनिकांच्या शौर्यानं बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्यापैकी एक नाव म्हणजे लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा. जगजीत सिंग यांनी पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेश मुक्त करण्यासाठी ऑपरेशनचं नेतृत्व केलं. जगजीत सिंग यांनी आखलेल्या रणनीतीमुळेच 1971च्या युद्धात पाकिस्तानी लष्करानं शस्त्र टाकली होती. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी 3 डिसेंबर 1971 रोजी सुरू झालेलं भारत पाकिस्तान युद्ध 16 डिसेंबर 1971 रोजी ढाका इथं पाकिस्तानच्या शरणागतीनं संपलं. त्यानंतर पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल नियाझी यांनी आपल्या संपूर्ण सैन्यासमोर आत्मसमर्पण पत्रावर स्वाक्षरी केली होती. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन दरवर्षी 3 मे रोजी साजरा केला जातो. 1991 मध्ये आफ्रिकन पत्रकारांनी प्रेस स्वातंत्र्यासाठी पहिली मोहीम सुरू केली. 3 मे रोजी प्रेस स्वातंत्र्याच्या तत्वांवर एक विधान जारी करण्यात आलं, ज्याला विंडहोकची घोषणा म्हणून ओळखलं जातं. स्वतंत्र आणि बहुलवादी आफ्रिकन प्रेसचा प्रचार करणं अशी ती घोषणा होती. फक्त 2 वर्षांनंतर म्हणजे 1993 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेनं प्रथमच जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून आज तागायत हा जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 3 मे 1986 रोजी श्रीलंकेतील कोलंबो विमानतळावर विमानात झालेल्या बॉम्बस्फोटात 21 ठार आणि 41 जखमी झाले. एअर लंका 3 स्टार फ्लाईट क्रमांक 512 मध्ये अपघाताच्या वेळी 128 प्रवासी होते. या विमानात 25 ब्रिटिश नागरिक होते, त्यापैकी 5 जण जखमी झाले. वेगळ्या राष्ट्राची मागणी करणाऱ्या तमिळ बंडखोरांनी हा बॉम्ब पेरला असल्याचं मानलं जातं. लंडनच्या गॅटविक विमानतळावरून झ्युरिक आणि दुबई मार्गे हे विमान श्रीलंकेची राजधानी कोलंबोला पोहोचलं. विमानात फ्रान्स, ब्रिटन आणि जपानचे पर्यटक होते, जे मालदीवसाठी उड्डाण करणार होते. पण तेव्हाच स्फोट झाला आणि विमानाचे 2 भाग झाले. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वृत्तम मराठी YouTube चॅनल. धन्यवाद.